नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जालना जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे? तर पहा, जालना जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 या दिवशी झालेली आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या विभाजनामधून जालना या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे। पुढचा प्रश्न, जालना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर पहा, या जालना या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती असीमा मित्तल आहेत। पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 7684 चौरस किलोमीटर इतके आहे। पुढचा प्रश्न, जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा कोणती आहे? तर जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रा ही अंबड यात्रा आहे। पुढचा प्रश्न, जालना हा जिल्हा कोणत्या विभागामध्ये येतो? तर जालना हा जो जिल्हा आहे तर तो पहा छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये तो येतो। पुढचा प्रश्न, जालना हा जिल्हा कोणत्या भौगोलिक प्रदेशात येतो? तर जालना हा जो जिल्हा आहे तर तो पहा मराठवाडा या भौगोलिक प्रदेशामध्ये येतो। 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे? तर विनोद कुमार शुक्ला यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे। पुढचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुक्यांचा समावेश होतो? तर पहा, जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुक्यांचा समावेश होतो। तर ते तालुके कोणकोणते आहेत तर ते पहा, तर पहिला आहे पहा अंबड, दुसरा आहे घनसांगवी, तिसरा आहे मंठा, चौथा आहे भोकरदन, पाचवा आहे जाफराबाद, सहावा आहे जालना, सातवा आहे बदनापूर आणि आठवा आहे परतूर। पुढचा प्रश्न, देशाचे 19वे उपराष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर देशाचे 19वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, सध्याचे देशाचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर पहा, आपल्या भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती हे द्रौपदी मुर्मू आहेत। महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे पहा महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत। पुढचा प्रश्न, सिंहांच्या संख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर सिंहांच्या संख्येनुसार पहा भारताचा जगामध्ये 6वा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर पहा, ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर दास कॅपिटल हा जो ग्रंथ आहे तर तो पहा कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे। पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर सुभाषचंद्र बोस यांनी पहा फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, सालारगंज हे म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे? तर सालारगंज हे जे म्युझियम आहे तर ते पहा हैदराबाद या शहरामध्ये आहे। नेक्स्ट क्वेश्चन, आत्मीय सभेची स्थापना कोणी केलेली आहे? तर आत्मीय सभेची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?
तर 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणासाठी कार्य केले? तर रयत शिक्षण संस्था. तर या संस्थेने पहा ग्रामीण भागामध्ये शिक्षणासाठी कार्य केले होते. पुढचा प्रश्न, आधुनिक मराठीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना आधुनिक मराठीचे जनक म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये पहा सर्वाधिक गव्हाचे उत्पादन होते. नेक्स्ट क्वेश्चन, भांगडा हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? तर पंजाब. तर भांगडा हे पहा पंजाब या राज्याचे लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. पुढील प्रश्न, कोळशाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? तर झारखंड या राज्यामध्ये पहा कोळशाचे सर्वाधिक उत्पादन होते. पुढील प्रश्न आहे, सुधारक साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली? तर सुधारक या साप्ताहिकाची सुरुवात पहा गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेली आहे. आणि केव्हा केलेली आहे? तर ती 1888 मध्ये केलेली आहे. पुढचा प्रश्न, असलमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असलमेंढा हे धरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, WHO मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर WHO मुख्यालय पहा जिनेवा. कुठे? जिनेवा या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लोकसंख्येच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पहा तिसऱ्या क्रमांकाचे राज्य हे बिहार राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? तर लोकसभा अध्यक्ष हा संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड करतो. पुढचा प्रश्न, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षिततेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले? तर ऑपरेशन शिवा. तर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन शिवा हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच प्रस्तावना होय. पुढचा प्रश्न आहे, नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर हा प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अमरावती या जिल्ह्यामध्ये गुगामल हे राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन, देशामध्ये ज्वारीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे? तर आपलं महाराष्ट्र हे राज्य पहा ज्वारीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य आहे. पुढचा प्रश्न, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे?
तर संघटना तयार करणे हा पहा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यसभेची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? तर राज्यसभेची तरतूद ही पहा कलम 80. कोणती आहे? कलम 80 या कलमामध्ये करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले? तर सन 1942 या वर्षी क्रिप्स मिशन हे भारतामध्ये आलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर पहा लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी कोणती आहे? तर पुणे हे पहा महाराष्ट्राची सांस्कृतिक व शैक्षणिक राजधानी आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? तर पहा देशातील पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे या 2 शहरादरम्यान धावलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक म्हणून कोणत्या पर्वताला ओळखले जाते? तर सह्याद्री. तर महाराष्ट्रातील पहा प्रमुख जलविभाजक म्हणून सह्याद्री या पर्वताला ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण आहेत? तर विष्णुशास्त्री पंडित हे पहा इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. नेक्स्ट क्वेश्चन, नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. पुढील प्रश्न, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले होते? तर महर्षी कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे सुरू केलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहेत? तर सितार. पंडित रविशंकर हे सितार या वाद्यांशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न, धुळे या जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? तर धुळे या जिल्ह्याचे विभाजन हे 1 जुलै सन 1998 या दिवशी झालेले होते. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वात शेवटी तयार झालेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात शेवटी तयार झालेला जिल्हा हा पालघर जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर विनोबा भावे हे पहा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली? तर मानव धर्म सभेची स्थापना ही दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही? तर पहा नागालँड या राज्यामध्ये पंचायत राज पद्धती अस्तित्वात नाही. नेक्स्ट क्वेश्चन, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव स्त्री कोणती होती? तर रजिया सुलतान ही पहा दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी एकमेव स्त्री होती. पुढचा प्रश्न आहे, समतेचा अधिकार कोणत्या कलमात आहेत? तर समतेचा अधिकार हा पहा कलम 14 ते 18 या कलमामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्कोचे मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे? तर युनेस्कोचे मुख्यालय हे पहा पॅरिस या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही कोणत्या प्रकारे केली जाते? तर पहा आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते. पुढचा प्रश्न, जालना या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे? तर जालना या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण हे जालना जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, तानसा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तानसा हे जे अभयारण्य आहे तर ते पहा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
पहिले महायुद्ध खालीलपैकी कधी झाले होते? तर पहिले महायुद्ध हे पहा 28 जुलै सन 1914 ते 11 नोव्हेंबर 1918 या दरम्यान झालेले होते.